पुढील अपडेट समजून घेऊया. आपण जेव्हा फीज मॅनेजमेंटमध्ये जातो आणि विद्यार्थ्याची फी घ्यायची आपल्याला, तेव्हा ॲड रेकॉर्डवरती क्लिक करतो. तो 5,500 तो भरतो आहे. तर अमाऊंट त्याने किती भरली आहे, समजा त्याने 1,000 रुपये भरलेली आहे. तेव्हा नेक्स्ट इन्स्टॉलमेंट ड्यू नावाचा ऑप्शन इथं आपण अवेलेबल करून दिलेला आहे. आपण तारीख लिहू शकतो की पुढच्या कोणत्या तारखेला त्यांनी उरलेली फी भरणं अपेक्षित आहे. तर इथं आपण ती एक सुविधा आता ॲड केलेली आहे. तर तुम्ही फीस मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही जेव्हा इथं ऑल स्टेटसमध्ये जेव्हा पार्शियल पेमेंट चेक कराल, त्या तुमच्या लक्षात येईल. इथं आपल्याला तारखासुद्धा दिसतील. बाकी ठिकाणी तारखा टाकलेल्या नाहीत, त्यांना माहिती नाही म्हणून ते टाकलेले नाहीत. तुम्ही काय करू शकता, एडिटमध्ये जाऊन त्या तारखा तिथे टाकू शकता. इथं नेक्स्ट इन्स्टॉलमेंट ड्यू तुम्हाला सुद्धा दिसत असेल. तर अशा पद्धतीने आपण तारीख टाकलेली आहे. तर पुढे काय, तर यासाठी आता ह्याची तारीख इथं बघूया आपण की डमी 13 हा जो आहे याची तारीख 12/18ला त्याने पेमेंट करणं अपेक्षित आहे. मला वाटतं त्याला मला मेसेज टाकायचा. तर या ठिकाणी आपण त्याला व्हॉट्सअपची सुविधा दिलेली आहे. त्यावरती क्लिक केला की डायरेक्टली त्याला मेसेज गेला. बघा, हा माझाच नंबर मी मुद्दाम सेव्ह केला होता. तर इथं तुमच्या सेंटरचं वरती नाव दिसेल, विद्यार्थ्याचं नाव दिसतंय, तुम्हाला किती रुपये बाकी आहेत आणि किती तारखेला त्यांनी पैसे भरले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसत आहेत. आपल्याला फक्त काय करायचं आहे, फक्त नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याला मेसेज आता गेला. आता मोबाईल नंबर कुठे सेट करायचा, कोणत्या नंबरवरून जाणार आहे, तर मेसेज कोणाच्या नंबरवरून पाठवायचा आहे तुम्ही ठरवा. जर तुम्ही इथं सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी कम्युनिकेशन सेटिंग शब्द दिलेला आहे. या ठिकाणी मी हा माझा नंबर लिहिलेला आहे. तर ह्या नंबरवरनं मी मेसेज पाठवला. तुम्हाला ज्या नंबरने मेसेज पाठवायचा तो नंबर इथं टाकता येईल आणि त्या मोबाईलवरनं किंवा तुम्ही त्या PC-वरनं, लॅपटॉप डेस्कटॉपवरून सुद्धा मेसेज विद्यार्थ्यांना रिमाइंडरचे पाठवू शकता. फक्त एका क्लिकवरती विद्यार्थ्यांना आता मेसेज पाठवणं पॉसिबल आहे.